जय हिंद मित्रांनो, एक्झाम स्टोरीमध्ये तुमचं स्वागत आहे. एमपीएससी प्रिलिम्स 2025 नुकतीच झालेली आहे आणि आजच्या सेशनमध्ये आपण पेपर एकदम खोल ॲनालिसिस करणार आहोत. काय विचारलं, कुठून विचारलं, किती पीवायक्यू रिपीट झालेले आहेत आणि 2026 साठी कशी स्ट्रॅटेजी ठेवायची याच्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमधले 3 महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण जास्त डिस्कस करणार आहोत. ते म्हणजे पहिला सब्जेक्ट वाईज ॲनालिसिस, त्यानंतर क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल काय आहे, इझी कॅटेगरीमध्ये किती, त्याच्यानंतर मॉडरेट आणि हार्ड कॅटेगरीमध्ये किती क्वेश्चन्स आले होते याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. आणि तिसरं म्हणजे पीवायक्यू लिंक किती प्रश्न होते. ठीक आहे, तर चला सुरुवात करूयात सब्जेक्ट वाईज ब्रेकडाऊन करून. तर राज्यशास्त्राचे आले होते 21 प्रश्न, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे 20, इतिहासाचे 15, भूगोलाचे 15, चालू घडामोडी 11 प्रश्न, अर्थशास्त्राचे 10 आणि पर्यावरणाचे 8 असे एकूण 100 प्रश्न आलेले होते. आता प्रश्नाची कठीण किती होती ते पाहूयात. तर साधारणतः 55 प्रश्न सोपे होते, जे की एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड याच्या आधारावरती प्रश्न विचारलेले होते आणि काही प्रश्न पीवायक्यू लिंक होते. आणि मॉडरेट कॅटेगरीमध्ये साधारणतः 35 प्रश्न आलेले होते, जे की कन्सेप्ट बेस्ड आणि पीवायक्यूच्या आधारावरती होते. अप्रॉक्सिमेटली 10 प्रश्न हे कठीण होते, ट्रिकी होते. जर वरवरती बघितलं तर 50 ते 60 प्रश्न हे पीवायक्यूच्या आधारावरती होते. एमपीएससी आणि कंबाईनच्या प्री आणि मेन्स या पेपर मधून हे प्रश्न डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आलेले होते. ठीक आहे, तर बघा पॉलिटीमध्ये जे 21 प्रश्न होते त्यापैकी 14 हे प्रश्न इझी कॅटेगरीमध्ये होते, 5 मॉडरेट आणि 2 हार्ड. सायन्स अँड टेक मध्ये 20 प्रश्न, 12 इझी, 7 मॉडरेट आणि 1 हार्ड होता. हिस्ट्री मध्ये 15, 7 इझी, 7 मॉडरेट आणि 1 हार्ड होता. जिओग्राफी मध्ये 15 प्रश्न आलेले होते, 9 हे इझी कॅटेगरी मध्ये, 5 मॉडरेट आणि 1 हार्ड. इकॉनॉमी मध्ये 10 प्रश्न आलेले होते, 4 इझी, 5 मॉडरेट आणि 1 हार्ड. इन्व्हायरमेंट मध्ये 8 प्रश्न आलेले होते, 4 इझी होते, 3 मॉडरेट आणि 1 हार्ड होता. करंट अफेअर मध्ये 11 प्रश्न आलेले होते, 5 इझी कॅटेगरी मध्ये, 4 मॉडरेट आणि 2 हार्ड होते. तसं अप्रॉक्सिमेटली 55 ते 60 प्रश्न हे इझी होते, 28 ते 30 हे मॉडरेट आणि 8 ते 10 प्रश्न हे हार्ड होते. ठीक आहे, तर इथं मी डायग्राम दाखवलेला आहे. तर आता आपण पाहूयात की आपण जी पीवायक्यू सिरीज चालू केली होती, ठीक आहे, तर त्या पीवायक्यू सिरीज मधून आणि ऍनालिसिस मधून किती प्रश्न आलेले होते ते. तर चला सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक 1 पासन. तर हा प्रश्न आहे जातीभेद विवेकसार हे पुस्तक रिकामजागा यांनी लिहिले. आता बघा, तुकाराम तात्या पडवळ यांच्याबद्दल आपण 2023चा जो एमपीएससी चा पेपर झालेला होता. आता बघा, हे जे आपण पीवायक्यू डिस्कस केले होते ते सर्व सेट ए मधले आहेत आणि हा पण पेपर सेट ए मधलाच आहे. ठीक आहे, तर 2023 मध्ये प्रश्न क्रमांक 3 इथे बघा, ऑप्शन मध्ये आपल्याला तुकाराम तात्या पडवळ यांच्याबद्दल पाहायला मिळतं आणि यांच्या ह्या ऑप्शन मध्ये आपण त्यांचे पुस्तक वगैरे यावरती पण डिस्कशन केलेलं आहे. ठीक आहे, तर आता प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात. पंचशील तत्वावरती प्रश्न विचारलेला होता. तर बघा, एमपीएससी 2012 मध्ये 2 वेळेस पंचशिलावरती प्रश्न विचारलेले आहेत आणि 2022 मध्ये एकदा प्रश्न विचारलेला आहे. तर आपण पाहूयात. हे बघा, एमपीएससी 2012 क्वेश्चन नंबर 2. ठीक आहे, तर इथे डिफेन्स मिनिस्टर ऑफ इंडिया कोण होते? चायनाने ज्यावेळेस इंडियावरती अटॅक केला होता त्यावेळेस. त्यानंतर एमपीएससी 2012 मधील प्रश्न क्रमांक 6 बघा, पंचशील हा सर्वप्रथम सही करणारे कोणते 2 देश आहेत हे आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे,
त्यानंतर MPSC 2012 क्वेश्चन नंबर 9 इथे आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे, जागतिक शांतता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्वाचा पुरस्कार केला? तर याचं उत्तर होतं पंचशील. त्यानंतर बघा MPSC 2022 क्वेश्चन नंबर 67 इथे मग आपल्याला विचारलेलं आहे पंचशील तत्व. ठीक आहे. तर बघा जवळपास 4 ते 5 वेळेस एक्झामिनरना आपल्याला पंचशील तत्वावरती प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. आता आता बघा प्रश्न क्रमांक 1 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले, विठ्ठल रामजी शिंदे. त्याचबरोबर आता हे विधवा विधवा व पण अनाचार हे पुस्तक. आता बघा बाळशास्त्री जांभेकर, गोपाळ गणेश आगरकर, विष्णू शास्त्री पंडित. तर हे सर्व समाज सुधारक हे इम्पॉर्टंट कॅटेगरीमध्ये येतात. ठीक आहे. MPSC नेहमीच आपल्याला समाज सुधारकावरती प्रश्न विचारतात आणि मित्रांनो आपण लवकरच समाज सुधारकाची सिरीज चालू करणार आहोत, ज्यामध्ये पूर्ण समाज सुधारक आणि त्यांच्यावरती PYQ बेस्ड प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण पाहूयात प्रश्न क्रमांक 14. 11 एप्रिल 1942 रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने रिकामजागा नाकारण्यासाठी ठराव पारित केला. आता बघा क्रिप्स प्रपोजल. आता क्रिप्स प्रपोजल वरती किती वेळेस प्रश्न आलेले आहेत? MPSC मेन्स मध्ये 2020 MPSC मेन्स 2020 मध्ये प्रश्न विचारला होता, हु सेज क्रिप्स प्लॅन वॉज स्टील बॉर्न चाइल्ड ऑफ ब्रिटिश. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे पिटाबी सीतारमैया. आणि पिटाबी सीतारमैयावरतीच अजून एक प्रश्न आपल्याला 2025 मध्येच पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर MPSC मेन्स 2022 मध्ये व्हॉट विअर प्रोव्हिजन्स ऑफ क्रिप्स मिशन 1942 हा प्रश्न विचारला होता. MPSC मेन्स 2022 मध्ये अजून एकदा प्रश्न विचारला होता की मुस्लिम लीगने क्रिप्स प्रपोजल रिजेक्ट का केलं होतं? MPSC मेन्स 2020 मध्ये काँग्रेसनं प्रपोजल का रिजेक्ट केलं याच्यावरती प्रश्न होता. ठीक आहे. तर आता बघूयात आपण प्रिलिम्स 2025 मध्ये पण आपल्याला याच्यावरतीच प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे. MPSC प्रिलिम्स 2000 जस्ट अ मिनिट. हा बघा MPSC प्रिलिम्स 2013 मध्ये प्रश्न क्रमांक 7 नॉन कॉपरेशन मुवमेंट. तर ह्या नॉन कॉपरेशन मुवमेंट ह्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन केलं होतं. ठीक आहे. त्याचबरोबर MPSC 2013 क्वेश्चन नंबर 12 क्रिप्स यांचे भारतीय मित्र जवाहरलाल नेहरू हे देखील त्यांच्यावर इतके नाराज झाले होते की, ठीक आहे, हा प्रश्न आपण डिस्कस केला होता MPSC 2013 चा जो पेपर होता त्यावेळेस. तर क्वेश्चन नंबर 12 हा क्रिप्स यांच्यावरतीच आधारली विचारलेला आहे. वाटलं तर तुम्ही इथे पाहू शकता. ठीक आहे. MPSC 2025 आपली जी सिरीज आहे ती. त्याच्यानंतर MPSC पुढचा प्रश्न पाहूयात आपण. मवाळांना शांत करण्यासाठी मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारने इंडियन काउन्सिल ऍक्ट 1909 च्या द्वारे रिकामजागा केला. आता बघा मॉर्ले मिंटो मॅनचेस्टो चेम्सफोर्ड रिफॉर्म याच्यावरती कितीतरी प्रश्न आलेले आहेत. ते 2018च्या मेन्स मध्ये असो, कंबाईन 2017 मध्ये असो किंवा 2015च्या MPSC प्रिलिम्स मध्ये आहे. त्याचबरोबर फॉरेस्ट मेन्स 2015 मध्ये पण आपल्याला मॉर्ले मिंटो आणि मॉन्टेगो चेम्सफोर्ड यांच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. तर बघा 2012 मध्ये क्वेश्चन नंबर 8 जो होता तो आपण डिस्कस केला होता. त्यावेळेस मी तुम्हाला पूर्ण 1919 त्यानंतर 1909 1935 1913 हे सर्व ऍक्ट बद्दल डिटेल अनालिसिस केलेलं आहे. वाटलं तर तुम्ही हे टाइम चेक करू शकता. ठीक आहे. त्याचबरोबर आपण आता पाहूयात MPSC मेन्स GS1 2024 मध्ये पण प्रश्न क्रमांक 60 हा 1909 इंडियन काउन्सिल ऍक्ट 1909 म्हणजेच काय मोर्ले मिंटो यांच्या आधारित प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे. तर आता पुढचा प्रश्न बघा. क्वेश्चन नंबर 7 पुढे आता राजा आणि त्यांची राजघराणी कोणती आहे याच्याबद्दल जोड्या जुळवा हा प्रश्न आलेला होता. तर 2024 मध्ये पण आपल्याला हा आपण प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे.
आपल्याला त्यावेळेस पण प्रश्न विचारलेला होता की कोणता राजा कोणत्या घराण्याशी बिलॉंग करतो. आणि त्याचबरोबर एमपीएससी 2019 मध्ये क्वेश्चन नंबर 53 आपण डिस्कस केला होता. हे बघा, पुढील राजा आणि त्यांची राजघराणे कोणती, हे. आणि इथे बघा 6 मिनिट 30 सेकंदावर वरती मी तुम्हाला जवळपास सर्व इम्पॉर्टंट डायनेस्टी आणि त्यांचे जे फाउंडर राजा होते ना आणि इम्पॉर्टंट राजे कोण होते याच्याबद्दल आपण डिटेल डिस्कशन केलेलं होतं. ठीक आहे. आता आपण पाहूयात पुढचा प्रश्न. हा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. कृष्णदेवराय यांच्याबद्दल आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 2024 मध्ये आपल्याला एक प्रश्न विचारलेला होता की अब्दुल रजाक यांनी अब्दुल रजाक याने विजयनगरला व्हिजिट केली होती त्यावेळेसचा राजा कोण. ठीक आहे. त्याचबरोबर एमपीएससी 2018 क्वेश्चन नंबर 94 मध्ये आपण डिस्कस केलं होतं. हे बघा, आंध्र भोज. त्याच्याबरोबर दरबारात 8 प्रसिद्ध तेलुगू कवी होते. नांगलपुरम, आता त्यांच्या मम्मीच्या नावावरून त्यांनी नांगलपुरम नावाचं शहर स्थापन केलं होतं. हे सर्व आपण डिस्कस केलं होतं यामध्ये. ठीक आहे. आता पाहूयात आपण प्रश्न क्रमांक पुढचा. आता बघा, हा जो प्रश्न आहे ना कृष्णदेवरायावरती, एमपीएससी 2015 क्वेश्चन नंबर 3, हा पूर्ण एवढा जो प्रश्न होता ना विजयनगर, ह्या वेळेस पण आपण पूर्ण डिटेल डिस्कशन केलेलं आहे. इथं बघा टाइमलाईन पण मी मेन्शन केलेली आहे. ठीक आहे. 2015 प्रश्न क्रमांक 3. ओके. आता पाहूयात प्रश्न क्रमांक 9 बद्दल. प्रश्न क्रमांक 9, रिकामजागा या समाजाने, आता बघा आपल्याला समाजावरती प्रश्न विचारलेला आहे. ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज आणि सत्यशोधक समाज, हे चारही पण समाज एमपीएससी साठी फार महत्वाचे टॉपिक्स आहेत बघा मित्रांनो. आणि त्याचबरोबर बघा कंबाईन 2024 प्रश्न क्रमांक 25 मॅच द पेअर मध्ये आपल्याला समाजावरती प्रश्न पाहायला मिळालेला आहे. कंबाईन 2020-21 मध्ये प्रार्थना समाजाची फोकस कशावरती आहे हा प्रश्न होता. ग्रुप सी 2022 मध्ये पण समाजावरती प्रश्न आहे. एएसओ मेन्स 2022 मध्ये आत्माराम तरखडकर यांची जी डॉटर होती ना अन्नपूर्णा, फर्स्ट विमेन, जी महाराष्ट्रातली पहिली विमेन जी बाहेरच्या देशात जाऊन शिकायला गेलेली होती. पुन्हा एमपीएससी 2023 याच्यामध्ये ऑप्शन मध्ये आपल्याला हा प्रार्थना समाजावरती आपण डिस्कशन केलेलं आहे. एमपीएससी 2017 मध्ये क्वेश्चन नंबर 15, एमपीएससी 2021 क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपण ह्या समाजावरती प्रश्न पाहिलेला आहे. तर आपण त्याचा प्रूफ पाहूयात. तर बघा क्वेश्चन नंबर 2025 मधला 9वा, एमपीएससी 2017 क्वेश्चन नंबर 15 पहा. तर इथे आपल्याला प्रश्न विचारलेला होता की पर्सनॅलिटी ओळखा. ओके. दुर्गाराम मंचाराम, त्याबरोबर दादोबा पांडुरंग तरखडकर, ज्योतिबा फुले, नारायण गुरु. या क्वेश्चन मध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर त्यांचे 3 बंधू याच्याबद्दल आपण पूर्ण डिस्कस केलं होतं. ज्योतिबा फुले यांच्याबद्दल पण पूर्ण डिस्कस केलं. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की समाज सुधारक हे आपल्या एमपीएससी कंबाईन साठी फार महत्वाचे आहेत. ठीक आहे. आता पुढचं बघूयात. एमपीएससी 2021 प्रश्न क्रमांक 6 बघा. विठ्ठल रामजी शिंदे, दादोबा पांडुरंग, ज्योतिबा फुले. आता ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज चालू केली होती. इथे पण आपण परत डिस्कशन केलं होतं सत्यशोधक समाजाचं पण. आणि दादोबा पांडुरंग तरखडकर त्यांचे जे बंधू होते ना आत्माराम पांडुरंग तरखडकर, ज्यांनी प्रार्थना समाज चालू केली होती, इथे पण आपण त्यांच्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. आता आपण पाहूयात पुढचा प्रश्न कंबाईन 2023 मध्ये क्वेश्चन क्रमांक 3. ठीक आहे. इथे प्रार्थना समाजाबद्दल प्रश्न विचारलेला होता बघा. इथे पण आपण पूर्ण डिटेल अनालिसिस केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10 बघा. आता हा प्रश्न आहे मुघलकालीन.
म्हणजे मुघलकालीन आलं की आपल्याला लक्षात काय ठेवावं लागतंय, अकबर. आणि अकबरावरती किती प्रश्न आलेले बघा, एमपीएससी 2023, पुन्हा क्लर्क 2023च्या मेन्स मध्ये आलेला आहे, एमपीएससी प्रिलिम्स 2019 मध्ये पण आलेले आहेत, आणि इवन आपल्या 2025च्या प्रश्नामध्ये पेपरमध्ये आपल्याला मुघलकालीन अजून एक प्रश्न पाहायला मिळतो. आता बघा क्वेश्चन नंबर 13, मुघल बादशाह अकबरावरती प्रश्न विचारले. आता आपण डिस्कस केलेला प्रूफ बघूयात. तर हा प्रश्न आहे एमपीएससी 2023, प्रश्न क्रमांक 13. ठीक आहे. हा धर्म धर्माची राजकारणापासून फारकत घेणे, इथं बघा, इथं अकबर हे त्याचं उत्तर होतं. आता पुढचा प्रश्न बघा, एमपीएससी 2019 क्वेश्चन नंबर 60. इथे आपल्याला विचारलं होतं, मुघल कालीन जी आर्ट होती ना, ती कुठून, म्हणजे त्या आर्ट बद्दल आपल्याला प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. आता बघा प्रश्न क्रमांक 14, 1877 मध्ये महान दिल्ली दरबारचे वर्णन भारतीय संसद म्हणून कोणी केले होते? ठीक आहे. आता बघा के टी तेलंगण वरती 2022 मध्ये प्रश्न आलेला आहे. ओके. रानडे महत्वाची फिगर आहे समाज सुधारकामध्ये, चिपळूणकर पण महत्वाची फिगर आहे, जी व्ही जोशी. आता बघा कंबाईन 2023 चा प्रश्न क्रमांक 14वा, इथे आपल्याला त्यांनी काय विचारलेलं आहे, रिकामजगा यांनी स्वदेशी चळवळीचा श्री गणेश करून खादीचा पोशाख घालून 1877 मध्ये दिल्ली दरबारात हजेरी लावली. ठीक आहे. आता ऑप्शन पण बघा, गणेश वासुदेव जोशी, के टी तेलंगण इथं पण तेच, सीताराम हरी चिपळूणकर इथं पण चिपळूणकर, इथं बघा रानडे. फक्त ऑप्शन चेंज केले, जवळपास प्रश्न सारखा, ऑप्शन सारखा आहे बघा. ठीक आहे, किती सिमिलॅरिटी आहे बघा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 15 बघूयात आपण. तर हा प्रश्न आहे, दिवान ए अमीर ए कोही नावाचे स्वतंत्र खाते कोणी स्थापन केले? तर बघा एमपीएससी 2018चा जो प्रश्न आपण डिस्कस केला होता, प्रश्न क्रमांक 93, याच्यामध्ये आपल्याला अल्लाउद्दीन खिलजी, मोहम्मद महम्मद तुगलक, कुतुबुद्दीन ऐबक आणि अल्तमश या सर्वांवरती आपण डिटेल अनालिसिस केलेला आहे. वाटलं तर तुम्ही ही टाइम लाईन चेक करू शकतात. ह्या ही जे आपण अनालिसिस केलेलं आहे ना, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे. वाटलं तर तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 16 बघा. आता सुरू झालेले आहेत आपले भूगोलाचे प्रश्न. कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यातून जाते? तर हा बघा एसटीआय 2013चा प्रश्न क्रमांक 55. ठीक आहे. हे आपण डिस्कशन केलेलं 19.21 सेकंदाला. ठीक आहे. भारतातील कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जाते? ठीक आहे. सेम प्रश्न आहे, एक्झॅक्टली जशाल तसा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. क्वेश्चन क्रमांक 18. आता बघा रिव्हर्स. रिव्हर्स हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे, महत्वाचा टॉपिक आहे. आणि आता एमपीएससी मेन्स मध्ये, जस्ट अ मिनिट, हा एमपीएससी मेन्स 2024 क्वेश्चन नंबर 61. हा मेन्सचे प्रश्न मी आतापर्यंत डिस्कस कधी अनालिसिस नाही केलेले, बट हा बघा एमपीएससी 2024 मधला प्रश्न, ह्या प्रश्नावरतीच आधारून हा प्रश्न बनवलेला आहे. तुम्ही याची लिंक बघू शकतात बघा. ठीक आहे. आपल्याला पीवायक्यू मधून हेच डिस्कशन करायचं आहे की किती प्रश्न लिंक होतात. ठीक आहे. बघा रिअरली प्रश्न ऍज इट इज आपल्याला पाहायला मिळतात, बट जे पीवायक्यूज असतात ना, ते आपल्याला हिंट देतात की एक्झामिनरला एक्झॅक्टली विचारायचं काय आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. आता एक लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहण्याआधी हा प्रश्न आहे 2011 जनगणनेवरती, आणि जवळपास 2024 मध्ये 4 वेळेस, 2025 मध्ये 5 वेळेस आपल्याला एमपीएससी ने सेन्सेक्स वरती प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. तर आपल्याला 2011च्या सेन्सेक्स वरती मी पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवणार आहे. ठीक आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण 2011च्या
आधारावरती 2001च्या आधारावरती जे प्रश्न आलेले होते ना PYQ ते पण डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे. आता प्रश्न बघा, हे बघा 2011चा परत आला. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 22 पहा. मान्सून वरती हा प्रश्न आहे आणि मान्सून वरती प्रश्न आहे आणि MPSC 2019 मध्ये प्रश्न क्रमांक 80 पहा. आपल्याला डायग्राम दिलेली होती आणि कोणते वारे कुठून वाहतात याच्याबद्दल आपल्याला प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे. आणि हे वारे बघा, रेटरेटिंग वारे आपल्याला यांनी दाखवलेले होते हे. ठीक आहे. याची टाइमलाईन पण तुम्ही चेक करू शकता. ओके. आता प्रश्न पाहूयात. क्वेश्चन नंबर 23. आता हा जो प्रश्न आहे ना, हा प्रश्न तपावराचे तापमान सामान्यतः वाढत्या उंची बरोबर कमी होते. हा प्रश्न MPSC मेन्स GS1 क्वेश्चन नंबर 78 पहा. तर ह्या 2024च्या पेपर मध्ये हा पहा. ऍज यू गो हाय इन द ट्रोपोस्फियर. आता बघा, टेम्परेचर ऑफ द ट्रोपोस्फियर जनरली डिक्रीजेस विथ इंक्रीजिंग अल्टिट्यूड. ऍज वी गो हायर इन द ट्रोपोस्फियर द टेम्परेचर डिक्रीजेस. आता बघा, फक्त लँग्वेज चेंज केलेली आहे. ते पण लँग्वेज जास्त चेंज नाही केली, थोडीशी लँग्वेज चेंज केलेली आहे. बघा किती सिमिलॅरिटी आहे आणि PYQ चे लिंक आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणत्या खडकाचा, आता आपल्याला खडक विचारलाय. ठीक आहे. MPSC चा प्रश्न क्रमांक 70 पाहूयात आधी. हा बघा. ठीक आहे. हा इथे ना खडक आणि खडकांचे प्रकार आणि त्या कोणत्या खडकाचा कोणत्या प्रकाराचा कोणता खडक आहे याच्याबद्दल आपण पूर्ण डिटेल अनालिसिस केलेलं आहे. हे चारी पण जे खडक आहेत ना याबद्दल डिटेल अनालिसिस केलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात. 43.32 सेकंद ही टाइमलाईन आहे. ठीक आहे. आणि याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी आहे, तुम्ही चेक करू शकता. ओके. आता त्याचबरोबर बघा, मेन्स मध्ये किती प्रश्न खडकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मेन्स 2023 मध्ये ग्रॅनाइट वरती प्रश्न विचारला होता. आणि काय प्रश्न विचारला होता की ग्रॅनाइट हा ऍसिडिक रॉक आहे का. त्याच्यानंतर 2022च्या पेपर मध्ये विचारलं होतं की एक्सट्रेक्टिव्ह इग्नियस रॉक कोणते. 2025 STI मध्ये विचारलेला होता की अमॅलोगॅलस रॉक्स कोणते आहेत. ठीक आहे. म्हणजे रॉक हा इम्पॉर्टंट टॉपिक आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे. तर बघा, सायक्लॉन वरती प्रश्न आहे. सायक्लॉन वरती आपण किती प्रश्न पाहिलेत. आता पहिले पाहूयात आपण. प्रिलिम्स मध्ये आपल्या डिस्कशन मध्ये सायक्लॉन बेस्ड क्वेश्चन आलता का. तर हे बघा, MPSC 2022 प्रश्न क्रमांक पहिला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक पहिला हा पहा. सागर चक्रीवादळ हा करंट अफेअर प्लस स्टॅटिक हा मिक्स करून प्रश्न आपल्याला बनवलेला होता एक्झामिनरनं. आणि ह्याच प्रश्नामध्ये आपण सायक्लॉन कसे बनतात, सायक्लॉनचे वेगवेगळ्या जागेवरती काय नाव आहेत याबद्दल डिस्कशन केलं. तर सायक्लॉन कसा फॉर्म होतो, कुठे गेल्यावर तो अँटी क्लॉकवाईज होतो, कुठे गेल्यावर तो म्हणजे अँटी क्लॉकवाईज असताना नॉर्थ वरती कसा फिरतो, साऊथ मध्ये कसा फिरतो. ठीक आहे. हे पूर्ण डिस्कशन केलेलं होतं बघा. ठीक आहे. आणि ह्याच पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 28 पण सेम कन्सेप्ट वरती आधारित आहे. ठीक आहे. हा वाला प्रश्न. ओके. आता मेन्स मध्ये आपल्याला सायक्लॉनच्या आधारित कोणकोणते प्रश्न पाहायला मिळतात. तर 2014च्या मेन्स मध्ये डायमीटर ऑफ टेम्परेट सायक्लॉन विचारलेलं होतं. त्याच्यानंतर MPSC मेन्स 2020 मध्ये सायक्लॉन कसा बनतो याच्याबद्दल प्रश्न होता. PSI मेन्स 2013 मध्ये सायक्लॉन बे, बघा बे मध्ये जे सायक्लॉन बनतात त्यात ते कसे रिस्पॉन्सिबल असतात की विदर्भामध्ये पाऊस पडण्यासाठी, याच्याबद्दल प्रश्न आपण पाहिलेला होता. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा. आता बघा, एक ना मी ट्रेंड जो ऑब्झर्व केलेला आहे ना, MPSC मध्ये एक्झामिनरला ना जम्मू आणि काश्मीर बद्दल विशेष प्रेम आहे. जम्मू आणि काश्मीर मधल्या रेंजेस नॉर्थ ते साऊथ मध्ये अरेंज करा. हे बघा इथं मी मेन्शन पण केलंय, नॉर्थ ते साऊथ, काराकोरम, लडाख, झस्कार, त्याच्यानंतर पीर पंजाल आणि अशा आहेत. ठीक आहे. जम्मू काश्मीर मधल्या रिव्हर्स ते नेहमी विचारतात. आता त्याचबरोबर आता बघा, हे ह्या वर्षी जे ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं होतं त्यावेळेस आपण इंडस्ट्री सस्पेंड केलेली होती. ओके.
त्यावरती पण एक्झामिनरनं असाच प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. आणि आपल्याला ह्याच 2025च्या पेपरमध्ये पण अजून इंडस टीटी वरतीच प्रश्न पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. आता एमपीएससी 2022 क्वेश्चन नंबर जो आहे ना, क्वेश्चन नंबर 2022 चा क्वेश्चन नंबर फर्स्ट. आता बघा, सॉरी मी एक दाखवायचं राहिलं. एमपीएससी 2022 मध्ये आपण ज्यावेळेस डिस्कस केला होता ना पहिला प्रश्न, इथं डायग्रामॅटिकली आपण एक्सप्लेन पण करून पूर्ण अनालिसिस केलेला आहे. त्याच्यानंतर 2000 क्वेश्चन नंबर जो 26 होता ना सिंधू रिव्हरचा, तर हा बघा एमपीएससी 2022 क्वेश्चन नंबर 7 आपण झेलम रिव्हर बद्दल, सतलज रिव्हर बद्दल पूर्ण अनालिसिस केलेला आहे. ठीक आहे. इथे आपण पाहू शकतो. ओके. त्याच्यानंतर कंबाईन 2020 च्या क्वेश्चन नंबर 16 मध्ये पण आपण प्रश्न डिस्कस केलेला होता. कोणता डिस्कस केलेला आहे? सिंधू पाणी करार 1960. ठीक आहे. आणि ह्या डिस्कशन मध्ये मी तुम्हाला सिंधचा ओरिजिन कुठे होतो, त्यांच्या ट्रिब्युटरीज कोणत्या आहेत, हे सर्व आपण सर्व रिव्हर बद्दल ना डिस्कशन केलेलं आहे इथे. ठीक आहे. टाइमलाईन चेक करू शकता. याची पण लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. ओके. पुढचा प्रश्न आता बघा, हा आला 2011च्या सेन्सेक्स वरती आधारितच परत. ठीक आहे. आता एमपीएससी मेन्स 2024 जानेवारी मध्ये पण असाच प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. आता बघा, सिंधू नदीवरती अजून एक प्रश्न आहे. एमपीएससी 2020 प्रश्न क्रमांक 18. सिंधू, तापी, नर्मदा, कावेरी ह्या चार रिव्हरचं उगमस्थान कुठे? आता प्रश्न क्रमांक 30 पाहूयात आपण. आता 30वा पाहण्याच्या आधी आपण पाहूयात क्वेश्चन नंबर 28. ठीक आहे. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या रांगेत स्थित आहे? इझी कॅटेगरीचा प्रश्न आहे आणि एक्झामिनरनं नेहमी आपल्याला महाराष्ट्रामधील नॉर्थ ते साऊथ शिखरांचा, म्हणजे हे जे रेंजेस आहेत ना, त्यांचा सिक्वेन्स लावा, याच्या आधारावरती प्रश्न विचारतात. इवन एसटीआय मेन्स 2023 च्या जो ऑक्टोबर महिन्यात झालेला होता ना, तिथे आपल्याला हा सिक्वेन्स विचारलेला आहे. सालहेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्र वगैरे वगैरे. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 30 पाहूयात आपण. इथे बघा, ओशन आणि ट्रेंच ह्याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. आणि एमपीएससी 2023 प्रश्न क्रमांक 29 मध्ये आपण डिस्कस केलं होतं ट्रेंच बद्दल, ट्रेंच कसे फॉर्म होतात यावरती. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 31. आता बघा, आता पर्यावरणाचे प्रश्न चालू झालेले आहेत. ठीक आहे. तर हवेतील मिथेन, आता हवेतील मिथेन आपण 2024च्या प्रिलिम्स मध्ये प्रश्न पाहिलेला आहे. ठीक आहे. दोन स्टेटमेंट आलेले होते, अनऑरोबिक आणि एरोबिक असा प्रश्न विचारलेला होता. पॅडी कल्टिवेशन पण त्याच्यात ऍड केलेलं होतं, दोन स्टेटमेंट दिलेले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर आम्ल पर्जन्य म्हणजे काय? ऍसिड रेन. आता याच्यावर एमपीएससी मेन्स 2020 मध्ये पण प्रश्न आलेला होता. ठीक आहे. आता एमपीएससी प्रिलिम्स 2018 आणि एमपीएससी प्रिलिम्स 2013 मध्ये आपल्याला पण ह्याच प्रश्नाचे आधारित प्रश्न पाहायला मिळालेला आहे, ते आपण पाहूयात. एमपीएससी 2018 क्वेश्चन क्रमांक 18. ठीक आहे. पार्ट 8वा होता आपला ह्या व्हिडिओ मधला. तर खालीलपैकी कोणते हरित गृह वायू मानव निर्मित आहेत? ठीक आहे. हा आपल्याला इथे प्रश्न पाहायला मिळतो, इथे मिथेन. तर इथे पण आपण पूर्ण डिटेल अनालिसिस केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे एमपीएससी 2018 प्रश्न क्रमांक 16. इथे बघा, इथे प्रश्न फक्त थोडासा चेंज केलेला आहे. ठीक आहे. नायट्रोजन ऑक्साईड, पेट्रोलियम हायड्रॉक्साईड, फ्लोराईन, मायट्रोसाईन. ओके. थीम तीच आहे, प्रश्न लिटल बिट चेंज केलाय. म्हणजे नायट्रोजन डायऑक्साईड तर ठुलंय. ठीक आहे. हवा, इथं काय केलंय, हवेतील नायट्रोजन ऑक्साईड. इथं दिलंय की नायट्रोजन ऑक्साईड कशा माध्यमातून हे होतो, पसरतो. ओके. तर पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. अजून एक 2013 प्रश्न क्रमांक 32. ठीक आहे. टाइम आहे याचा 37. ओके. इथे मेन्शन आलेलं नाही, त्याच्यामुळे मी इथे मेन्शन केलंय 37 टाइम लाईन होते त्याचा. तर इथं विचारलं होतं आपल्याला युट्रोफिकेशनचा, आणि हे बघा ऑप्शन हे युट्रोफिकेशन. ओके. आता पुढचा प्रश्न
पाहूयात. विच ऑफ द फॉलोइंग एनिमल इज नॉट डिक्लेअर ॲज अ क्रिटिकली इंडेंजर. आता याच्यावरती आधारित बघा एमपीएससी 2020 आणि 2021 मध्ये आपल्याला प्रश्न पाहायला मिळालेला आहेत. हा बघा एमपीएससी 2020 क्वेश्चन क्रमांक 31 मध्ये आपण डिस्कस केलं होतं. 1952च्या फार पूर्वी नष्ट होणारा कोणता प्राणी होता. ठीक आहे. एशियाटिक चिता, वाळवंटातील कोल्हा वगैरे हे सर्व आपण यांचे ओके आयुसीएन स्टेटस डिस्कस केलेले होते. ते कुठे आपल्याला सापडतात याच्याबद्दल पण आपण पाहिलेलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर एमपीएससी 2021 क्वेश्चन क्रमांक 31 मध्ये पण आपल्याला जोड्या लावा मध्ये प्रश्न विचारलेला होता. इकडे प्रजाती आणि इकडे प्रकार. ठीक आहे. तर अशा प्रकारे बघा एक्झामिनर आपल्याला पीवायक्यू द्वारे लिंक हिंट देत असतो. ठीक आहे. तो पॅटर्न ऑब्झर्व करणं महत्वाचं आहे. आता बघा प्रश्न क्रमांक 33 हा टफ कॅटेगरीचा म्हणू शकतो आपण. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे खालील विच ऑफ द फॉलोइंग आता रिन्युएबल एनर्जी सोर्स आहे. तर बघा एमपीएससी 2019 क्वेश्चन क्रमांक 48 याच्यामध्ये आपण डिस्कशन केलं होतं की जस्ट अ मिनिट झूम करतो अजून. हा पहा भारताचे पहिले पर्यावरणपूरक जैव इंधन बायोफ्युल हा करंट अफेअर बेस स्टॅटिक प्रश्न आपल्याला त्यांनी त्यावेळेस विचारला होता. ठीक आहे. आता बघा तुम्ही म्हणता की एकच आपल्याला ऑप्शन मध्ये पाहायला मिळतं. अरे पण इलिमिनेशन करण्याला मदत करतात ते. ठीक आहे. आता प्रश्न प्रश्न क्रमांक एमपीएससी 2020 क्वेश्चन क्रमांक 50 बघा जोड्या लावामध्ये प्रश्न विचारलेला होता. हा पहा. ओके. सौर ऊर्जा. ठीक आहे. जीवाणू इंधन जसे कोळसा, पेट्रोल, ओझोनचे दाट, मानवनिर्मित कृत्य हे सर्व कशाच्या रिन्युएबल एनर्जी कोणत्या आहेत याच्यावरती आपल्याला हा प्रश्न पाहायला मिळतो. ठीक आहे. त्याच्याबरोबर आता प्रश्न क्रमांक 36 पाहूयात. आता हा प्रश्न ना मित्रांनो एक्झामिनरनं ऍज इट इज आपल्याला ना फक्त त्याने डेटा चेंज केलाय. आता बघा एमपीएससी 2018 क्वेश्चन नंबर 25 म्हटलं तर हा 36वा तुम्ही प्रश्न वाचू शकता. मी तर थोडस झूम करतो. ओके. अन्न सुरक्षा विधेयक 2013, अन्न सुरक्षा कायदा 2013 थोडीच लँग्वेज चेंज केली. इथं शहरी भागात 50 आणि ग्रामीण भागात 75 म्हटले. इथं ग्रामीण भागात 75 पहिल्यांदा दिलंय आणि 50% शहरी नंतर दिलंय. ठीक आहे. त्याच्यानंतर लाभार्थ्यांच्या दरम्यान 3 रुपये प्रमाणे तांदूळ हा बघा जशाला तसा फक्त थोडस चेंज केलंय. 1 रुपया आधी काट टाकला, 2 रुपये नंतर हे केले. गव्हाची प्राइस इथे 1 रुपये दिली आणि इथे 2 रुपये जाडे भरण्याची किंमत दिली आणि इथे 2 रुपये गव्हाची किंमत दिली. बघा एक्झामिनरनं फक्त डेटा सोबत खेळलेला आहे. एक्झॅक्टली सेम प्रश्न आपल्याला विचारलेला आहे त्यांनी. ठीक आहे. तर वाटलं तर तुम्ही प्रूफ पाहू शकतात. इथे आपली टाइमलाईन आहे. ओके. 43.51 वरती. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. आता पहा काही प्रश्न आहेत ना. क्वेश्चन नंबर 39. आता क्वेश्चन नंबर 39 मध्ये आपण प्रोफेसर जोसेफ शुम्पटीम यांच्याबद्दल एमपीएससी 2021 मध्ये ना ऑप्शन मध्ये हे आलेले होते. ठीक आहे. आणि आता ह्याच पेपर मध्ये जर तुम्ही बघितलं ना तो प्रोफेसर किंडल बर्जन यांचं 2 वेळेस नाव भेटलेलं आहे. तर हा बघा इथे चार्लस किंडल बर्गर. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 40 पहा. जागतिकीकरणानंतरचा हा प्रश्न आहे की ट्रिकल डाऊन थेअरी. तर हा प्रश्न एमपीएससी मेन्स 2018 मध्ये आपल्याला ह्या प्रश्नाची हिंट पाहायला मिळते. ठीक आहे. आता काही प्रश्नाचे फोटो मी नाही अपलोड करू शकलो ड्यू टू सम टेक्निकल एरर कारण की पीपीटी पहिले मी पीपीटी बनवली त्याचे पीडीएफ मध्ये कन्वर्ट केले. ठीक आहे. तर खूप सारे टेक्निकल एरर्स येऊ लागले पीपीटी मध्ये. ओके. आता पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 43. भारताच्या स्वातंत्र्याच्या 7 शतकानंतरही आपल्यामध्ये भारतामध्ये दारिद्र्य आहे त्याचे कारण काय. आता बघा एमपीएससी पहिले ना प्रूफ बघूत आपण. एमपीएससी 2013 प्रश्न क्रमांक 38 मध्ये आपल्याला प्रश्न पाहायला
भेटतो की दारिद्र्याच्या अंदाजासाठी काय काय नियोजन करण्यात आलेले आहे. ठीक आहे. त्याच्याबरोबर एमपीएससी 2013 मध्ये प्रश्न क्रमांक 45 पहा तुम्ही. टाइम 56.15. ठीक आहे. एमपीएससी पी हे त्याचं नाव आहे आपल्या लेक्चर्सचं. तर याच्यामध्ये दारिद्र्य संकल्पना कॅलरीज द्वारा मोजल्या जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा, हे जे मी तुम्हाला प्रश्न दाखवले ना, याचं उद्दिष्ट काय होतं? याचं उद्दिष्ट हेच होतं की एक्झामिनरनं पॉवर्टी हा इकॉनॉमिक्सचा महत्वाचा चॅप्टर आहे. एक तर हा पॉइंट लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे पॉवर्टी इलिमिनेट करण्यासाठी एक्झामिनर आपल्याला वेगवेगळ्या कमिट्यावरती एक्झामिनरना कितीतरी वेळेस प्रश्न विचारलेले आहेत. कितीतरी पॉलिसीज पॉवर्टी रिड्यूस करण्यासाठी झालेल्या आहेत. याच्यावरती आपल्याला प्रश्न पाहायला मिळतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने एक्झामिनरना आपल्याला हिंट दिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, आता बघा हा क्वेश्चन नंबर 45, परत सेन्सेक्स वरती प्रश्न आलेला आहे. आता क्वेश्चन नंबर 46, 2011च्या सेन्सेक्स वरती परत. आता बघा, याचा एमपीएससी 2018 क्वेश्चन नंबर एक मिनिट, क्वेश्चन नंबर 26, हा हा प्रश्न बघा. थोडस झूम करतो मी. भारतीय जनगणना अहवाल 2011 नुसार एकूण जागतिक लोकसंख्या किती टक्के होती? ठीक आहे. हे बघा ऑप्शन. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. आता एक्झामिनरचा अजून एक इम्पॉर्टंट टॉपिक, तो म्हणजे भारतातील राष्ट्रीय लोकसंख्येचे धोरण 2000. याच्यावरती एक्झामिनर नेहमीच प्रश्न विचारतो. ते बघा, एमपीएससी 2018 क्वेश्चन नंबर 17, कंबाईन 2022-2020 मध्ये, एमपीएससी 2021 प्रश्न क्रमांक 50 मध्ये आपल्याला याच्यावरतीच आधारित प्रश्न आहे. आता बघा, हा प्रश्न आपण एक मिनिट, एमपीएससी 2018 क्वेश्चन नंबर 26 हा डिस्कशन केला 2011चा. ठीक आहे. 17.7. खाली पहा, पुढीलपैकी कोणते लोकसंख्या धोरणानुसार भारताचे पुरुषांचे विवाहाचे किमान वय 21 व स्त्रियांचे किमान वय 18 पाहिजे. आता इथे बघा, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2020, भारतीय राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000, आता राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1977. बघा, एक्झामिनरनं इथे पण तोच पॅटर्न फॉलो केलाय. 1917 इथे पहा, सॉरी 17.5 भारताची टोटल लोकसंख्या आहे वर्ल्डच्या. इथे पण तोच प्रश्न आहे. त्याच्या खाली पण राष्ट्रीय लोकसंख्या धोरणावरती प्रश्न आहे. ठीक आहे. हा बघा प्रश्न क्रमांक, क्वेश्चन नंबर 27, 2025, क्वेश्चन नंबर 47, एमपीएससी 2018चा क्वेश्चन नंबर 27. आता मी थोडं झूम करतो. ठीक आहे. आता माझ्या लॅपटॉपची स्क्रीन जास्त मोठी नाही आहे, त्याच्यामुळे थोडंसं मला झूम करावं लागतंय. आय होप तुम्ही एवढं समजू शकतात. ठीक आहे. आता बघा, नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 2020. ठीक आहे. आणि पुढच्या ह्या प्रश्नामध्ये मी डिटेल अनालिसिस केलेला आहे बघा इथं. ठीक आहे. आता हे बघा, कंबाईन 2022 क्वेश्चन नंबर 69, हा. ठीक आहे. सॉरी, क्वेश्चन नंबर 69, विच ऑफ द फॉलोइंग नॉट ऑब्जेक्टिव्ह ऑफ नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी, हा प्रश्न विचारलेला होता. आता बघा, कंबाईन 2022च्या ह्या प्रश्नामध्ये ना, मी ऑफिशियली जी पीडीएफ होती ना, तर त्या पीडीएफ मधून जे पण महत्वाचे पॉइंट्स होते ना, आपण ह्या टाइमलाईनला डिस्कशन केलेले आहेत. हे बघा, 22-34. ओके. आपल्या लेक्चरचं नाव पण इथे दिलेलं आहे. त्याच्यात नंतर एमपीएससी 2021 क्वेश्चन नंबर 50 मध्ये आपल्याला परत हाच प्रश्न पाहायला मिळालेला आहे. हा बघा, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 या च्या ध्येय साध्य करण्याच्या संदर्भातील योग्य पर्याय कोणते? ठीक आहे. परत ह्या 2021च्या प्रश्नामध्ये मी पीडीएफ ओपन करून तुम्हाला परत इथे पण डिटेल अनालिसिस घेतलेला आहे. ठीक आहे. याचा टाइमलाईन आहे 1 घंटा 17 मिनिट 56 सेकंदाचं. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. आता हा सीलिंग वरती प्रश्न आहे आणि एक्झामिनरचा हा महत्वाचा टॉपिक आहे. एक्झामिनर आतापर्यंत
3 वेळेस आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. MPSC 2019 प्रश्न क्रमांक 100 वा. एकदम शेवटचा प्रश्न याने आपल्याला हे बघा, जमीन सुधारण्याच्या जस्ट मिनिट जमीन सुधारणेच्या व्याप्तीमध्ये कोणती गोष्ट समावेश असतो? हे बघा, सीलिंग, टेनंट रिफॉर्म. आता बघा, ऍज इट इज प्रश्न एक्झामिनर कधी सेंड आपल्याला खूप रेअरली देतो. इथे त्याने बघा सीलिंग वरती प्रश्न विचारलेला आहे. आता प्रश्न क्रमांक 2013 क्वेश्चन नंबर 37. भारतातील भू अधिकार सुधारणा धोरणाचे खालीलपैकी कोणते ध्येय नव्हते? ठीक आहे. आता इथे पण आपल्याला दोन आस्पेक्ट कोणते हे विचारलेलं आहे, इथं कोणते नाही, नॉट म्हणून विचारलेला आहे प्रश्न. त्याचबरोबर MPSC 2017 क्वेश्चन नंबर 48 पहा, कुळ कायद्यावरती प्रश्न विचारलेला आहे. तिथे पण आपण डिटेल अनालिसिस केलंय बघा. ओके, प्रश्न पुढचा पाहूयात आता. आता बघा, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स वरती प्रश्न आहे आणि हा पण महत्वाचा टॉपिक आहे. ठीक आहे, का महत्वाचा आहे बघ तर बघा, MPSC 2021 प्रश्न क्रमांक 39 पहा, 2019च्या जागतिक विकास अहवालानुसार भारताचे भांडवल आणि मानवी भांडवल निर्देशांक बघा. त्याच्यानंतर MPSC 2020 प्रश्न क्रमांक 43 पहा, मानवी विकास निर्देशांक. ठीक आहे, मानवी विकास निर्देशांक आपल्याला विचारलेला आहे. आणि MPSC 2019 प्रश्न क्रमांक 93, लिंग असमानता निर्देशांक कोणत्या घटकाचा समावेश होतो? हे 3 घटक त्यांनी आपल्याला मी तर मेन्शन केलेले होते. ठीक आहे, त्याचबरोबर प्रश्न क्रमांक 49 MPSC 2022 क्वेश्चन नंबर 28 मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हे पहा, GII वरती परत प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, GII चे कोणते इंडिकेटर आहे? आरोग्य समीक्षा, समक्षीकरण व श्रम बाजारपेठ वगैरे बघा. ऍज इट इज एक्झामिनरनं 30 थीम ठेवलेले आहे, फक्त प्रश्न थोडासा चेंज केलेला आहे. ठीक आहे, आता मित्रांनो, तुम्हाला मी ह्या सर्व PDF न आपल्या टेलिग्राम चॅनल वरती पाठवणार आहे. ठीक आहे, तुम्ही वाटलं तर तेव्हा पण हे क्रॉस चेक करू शकतात. आता हे थोडं झूम करताना मागं पुढं होत असेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे आता, 26 जून 1975 रोजी जाहीर केलेला 20 कलमी. आता हा 20 कलमी कार्यक्रम पंचवार्षिक योजनाच्या टॉपिक मधला प्रश्न आहे आणि MPSC मेन्स 2012च्या ऑप्शन मध्ये हा 20 कलमी कार्यक्रमाचा आपल्याला मेन्शन पाहायला मिळतो आणि फॉरेस्ट मेन 2016 मध्ये याच आधारावरती प्रश्न बनवलेला आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न आहे. आता बघा, सायन्सचे प्रश्न चालू होणार आहेत आपले. ठीक आहे, तरी 1 मिनिट तुम्ही सायन्सचा मी एक आन्सर अनालिसिस शीट बनवलेली आहे. ठीक आहे, ही पण मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल वरती PDF पाठवणार आहे. ठीक आहे, तुम्ही तिथे पण हे क्रॉस चेक करू शकतात, कोणते टॉपिक्स महत्वाचे आहेत, कोणत्या टॉपिक्स मधून किती प्रश्न आलेले आहेत, कोणत्या सब टॉपिक आहेत, हे सर्व मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, आणि कोणत्या NCERT मधून पण आलेले ते पण मी मेन्शन केलेलं आहे. ओके, आता आपण पाहूयात आपले प्रश्न. प्रश्न क्रमांक 52 बघा. ठीक आहे, 52 हा प्रश्न एक्झामिनरनं ना थोडस फॉर्मॅट चेंज केलंय. ठीक आहे, यांनी आपण खूप वेळेस ना सिरीज आणि पॅरल मधले प्रश्न सॉल्व्ह केलेले होते. ठीक आहे, 2013च्या प्रिलिम्स मध्ये, त्याच STI प्रिलिम्स 2013 मध्ये प्रश्न विचारला होता की हाऊसिंग वायर, घरामधले जे वायर असतात ना ते पॅरलली का जोडलेले असतात, हा प्रश्न विचारलेला होता. MPSC प्रिलिम्स 2017 मध्ये क्वेश्चन नंबर 56 वरती आपण हे बघा, सिरीज आणि पॅरलल वरती प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे. ठीक आहे, हे बघा इथे प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. आता हा बघा, क्वेश्चन नंबर 53, ऍज मी तुम्हाला दाखवलेलं होतं बघा, ही PDF आपली सायन्सची. ठीक आहे, सायन्सचा हा प्रश्न आणि कोणत्या NCERT मधून आलेला आहे, कोणता चॅप्टर आहे, कोणता सब टॉपिक आहे, पूर्ण डिटेल ह्या टेबल मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, तर आपण पाहूयात आता आपण प्रश्न क्रमांक 55 वा. कारण की 55 वा प्रश्न डायरेक्टली 2019 प्रश्न क्रमांक 5 याच्या आधारावरती आहे. आता हा प्रश्न बघा, 2019 चा प्रश्न क्रमांक 5, बीटा
अल्फा गॅमा याच्यावरती हा प्रश्न आहे. इथे पण न्यूरोट्रॉन पार्टिकल्स इज इमिटेड इन द प्रोसेस ऑफ, हा रेडिओ ऍक्टिव्हिटी ह्या चॅप्टर मधला आहे. आता इवन मेन्स कंबाईन मेन्स मध्ये पण आपल्याला हा प्रश्न विचारलेला होता की विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट पेनिट्रेटिंग. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे हा बघा, इफेक्ट ऑफ इंक्रीज ऑफ टेम्परेचर ऑफ विस्कसिटी ऑफ गॅसेस. ठीक आहे. तर हे ऍक्च्युली एनसीआरटी 11वीच्या एनसीआरटी मधला प्रश्न आहे. थोडासा टफ प्रश्न आहे हा. ओके. आता प्रश्न क्रमांक 57चा पण रेफरन्स आपल्याला 7वीच्या एनसीआरटीचा पहिला चॅप्टर न्यूट्रिशन्स इन प्लांट, त्याच्यानंतर एनसीआरटीचा 11वा जो 11th स्टँडर्डची जी एनसीआरटी आहे ना त्याच्यातले चॅप्टर 14 आणि 11 मध्ये पाहायला मिळतं. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 58 पहा, आपल्याला सिट्रस कॅन्टर हा कशाच्या आधारावर होतो, म्हणजे बॅक्टेरियामुळे होतो, कशामुळे होतो, हा प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा, कंबाईंड मेन्स 2023 चा प्रश्न होता. मॅच द पेयर्स. इथं बघा सिट्रस कॅन आणि कॉजेस कशामुळे होतो याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. तर आता पुढचा प्रश्न आहे स्पायरोगायरावरती. बायोलॉजीचे प्रश्न चालू झालेले आहेत. ठीक आहे. तर एनसीआरटी 7वी चॅप्टर नंबर 1 न्यूट्रिशन्स इन प्लांट या चॅप्टर मध्ये आपण या स्पायरोगायरा बद्दल आपल्याला पाहायला मिळतं. इवन एसटीआयचा प्रिलिम्स 2011 मध्ये स्पायरोगायरा हे काय आहे, कोणत्या प्रकारची अलगी आहे, हा प्रश्न विचारलेला होता. आणि जर तुम्ही हा प्रश्न पण व्यवस्थित बघताना तुम्ही इलिमिनेट करून याचा आन्सर काढू शकतो. ठीक आहे. मी आता प्रश्न अनालिसिस करणार आहे. याचं डिटेल, याचा आन्सर वगैरे मी आताच नाही अनालिसिस करणार, ते मी तुम्हाला ते नंतर सांगेल. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक बघा, याचं पण आपल्याला एनसीआरटी 9th स्टँडर्डच्या एनसीआरटी वरती चॅप्टर 6 टिश्यू याच्यामध्ये पाहायला मिळतं. आता बघा, हे जे सायन्सचे प्रश्न आहेत ना, मोस्ट ऑफ द प्रश्न हे एनसीआरटी मधून आलेले आहेत. क्वेश्चन नंबर 62 आता इंटरेस्टिंग आहे बघा. लास्ट इयर 2022-24 मध्ये आपल्याला पॉपीस, ओके, ओपियम पॉपी कशापासून बनतं. ओके. म्हणजे हिरोईन 2024 मध्ये आपल्याला प्रश्न विचारला होता की विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज यूज टू मॅन्युफॅक्चरिंग हिरोईन, असा आपल्याला प्रश्न विचारला होता. आता ते बघा ऑप्शन मध्ये टाकले, आणि मॅरेगॉना हे अंमली पदार्थ कोणत्या झाडापासून, किंवा असं हा प्रश्न विचारलेला आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, याचा रिलेव्हन्स ना आपण करंट अफेअर सोबत पण लावू शकतो. कारण की जर्मनीने मॅरेगॉना ना, हा जो मॅरेगॉना आहे तो म्हणजे मोस्ट ऑफ द कंट्रीज मध्ये बॅन असतो. ठीक आहे. तर त्यांनी हे बॅन अपलिफ्ट केलंय, आणि कशासाठी, तर एन्जॉयमेंटसाठी, एंटरटेनमेंटसाठी. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. हा प्रश्न आहे, हा लिटरली टफ प्रश्न आहे बघायला गेलं तर, पण कॉमन लॉजिक लावून आपण याचा आन्सर काढू शकतो. ठीक आहे. आता हे कॉमन लॉजिक कसे आहेत, काय आहेत, लॉजिक कसे वापरायचे, याच्या वरती ना मी पुढे अजून एक व्हिडिओ बनवणार आहे. आता फक्त फोकस आपलं टॉपिक्स इझी आहेत, कोणते प्रश्न कोणत्या चॅप्टर मधून आलेले आहेत, कोणत्या सब्जेक्टला किती आलेत, इझी आहेत का, कसे आहेत, 2026 साठी कोणते टॉपिक करायचे आहेत, याच्यावरती फोकस करूयात. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 64 हा टफ कॅटेगरीतला प्रश्न आहे, कारण की हा 12th एनसीआरटी मधला आहे. त्याच्यानंतर बघा 65 इझी प्रश्न आहे. 7th 8th 10th स्टँडर्ड मध्ये आपल्याला आपण हा प्रश्न पाहिलेला आहे. ठीक आहे. आणि कितीतरी वेळेस आपल्याला ॲलोट्रॉफी ऑफ कार्बन हा प्रश्न विचारलेला आहे एमपीएससी मध्ये. त्याच्यानंतर डायमंड वरती प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. प्रॉपर्टीज ऑफ डायमंड काय येतं. तर हा जो टॉपिक आहे ना तो फार महत्वाचा आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक आता 66 बघा, हे सायन्सचा प्रश्न आहे. 10th स्टँडर्ड चॅप्टर 3 मेटल अँड नॉन मेटल. ओके. त्याच्या पुढचा प्रश्न आहे 8th चॅप्टर मधला सिंथेटिक फायबर्स अँड प्लास्टिक. ठीक आहे. सोपा कॅटेगरी मधला हा प्रश्न आहे हा. पुढचा प्रश्न 12th स्टँडर्ड मधला चॅप्टर 16. आता हा प्रश्न बऱ्याच टफ लेवलचा प्रश्न. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे जोड्या लावा. ठीक आहे. जो की आपल्याला चॅप्टर ला 10th स्टँडर्डच्या चॅप्टर 2 आणि 6th स्टँडर्डच्या चॅप्टर नंबर लाईफ प्रोसेस यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ओके. लाईफ प्रोसेस चॅप्टर, हा 10th स्टँडर्डच्या चॅप्टर नंबर 2 आणि चॅप्टर नंबर 6 मध्ये पाहायला मिळतो. ओके. आता 70वा जो प्रश्न आहे ना,
आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन्स अँड दिअर रिस्पेक्टिव्ह मास रेशो आर. तर हा 9th स्टँडर्डच्या चॅप्टर नंबर 4 स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये, त्याचबरोबर MPSC 2022 प्रश्न क्रमांक 51 मध्ये आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे. जस्ट ओके, ट्रिटियम ॲटॉमिक नंबर काय आहे? ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला एक्झामिनरनं लिंक दिलेली होती. ठीक आहे, काही काही लिंक्स बऱ्याच टफ राहतात. ओके, असं नसतं की प्रत्येक लिंक आपल्याला समजते. पुढचा प्रश्न आहे, आता बघा, आता चालू झालेले आहेत आपले पॉलिटीचे प्रश्न. आणि पॉलिटीमध्ये कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, आणि कंबाईन साठी मी याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, ज्याच्यामध्ये इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट आणि त्यावरती आधारित PYQ ची आपण प्रॅक्टिस करणार आहोत. ओके, तर आता बघा, खालीलपैकी कोणते घटक दुरुस्तीसाठी. आता बघा, ASO मेन्स 2023 मध्ये आपल्याला 73-74व्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बद्दल पाहायला मिळालेला आहे. MPSC मेन्स 2023 मध्ये आता बघा, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी बद्दल प्रश्न विचारला होता. ठीक आहे, इथं मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटी बद्दल होता, तिथे डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी बद्दल होते. मेन्स आता प्री मध्ये केव्हा केव्हा आलं तर ते पाहूयात. 2017 क्वेश्चन नंबर 82. हा बघा, 73व्या घटना दुरुस्तीवर डिटेल अनालिसिस आपण 73 आणि 74चं इथं पाहिलेलं आहे. ठीक आहे, व्हिडिओचं नाव इथं दिलंय मी. त्याचबरोबर इथे आपल्याला हे टाइमलाईन पण पाहायला मिळू शकते. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे आता, हा बघा, क्वेश्चन नंबर 2018 क्वेश्चन नंबर 64. याच्यामध्ये पण आपण पार्ट 9 पंचायत परत डिस्कशन केले. ओके, त्यानंतर MPSC 2019 प्रश्न क्रमांक 22 मध्ये पण 44 व घटना दुरुस्ती विचारलेलं आहे. MPSC 2022 क्वेश्चन नंबर 61 मध्ये 44वी घटना दुरुस्ती बद्दल विचारलेलं आहे. ठीक आहे, आता प्रश्न क्रमांक 72 बघा, तर इथे कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली आणि त्यांचे चेअरमॅन विचारले. तर फॉरेस्ट मेन्स 2022 चा प्रश्न बघा, पियर लावा. ठीक आहे, तर इथे कमिटी आणि त्यांचे चेअरमन हा प्रश्न विचारलेला होता. आता साम्य किती सिमिलॅरिटी येते बघा, स्टेअरिंग कमिटी विचारलेले, फंडामेंटल राईट्स सब कमिटी हे बघा इथे पण विचारलेलं आहे. ठीक आहे, दोन जवळपास आपल्याला विचारलेलं आहे. आणि कंबाईन 2023 प्रिलिम्स मध्ये पण हा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, त्याचा स्क्रीनशॉट मी नाही लावलेला ड्यू टू टेक्निकल एरर. आणि ऍक्च्युली हा जो स्क्रीनशॉट लावायचा ना, त्याला खूप वेळ लागतो. ठीक आहे, हा प्रश्न बघा, त्याच्यानंतर माझ्या व्हिडिओमध्ये, आपल्या व्हिडिओमध्ये कोणत्या टाइमलाईनला आलता हे पूर्ण करायला पण बराच वेळ लागतो. त्याच्यामुळे काही काही जागेवर मी अपलोड नाही केलेले. ठीक आहे, तेवढा ट्रस्ट तुम्ही ठेवू शकतात माझ्यावरती, कारण की हे मी तुम्हाला पूर्ण टाइमलाईन, व्हिडिओचा नंबर पूर्ण दाखवतोय. ठीक आहे, आता बघा प्रश्न क्रमांक 73 बघा, प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, गव्हर्नर, त्याच्यानंतर प्राईम मिनिस्टर, काउन्सिल ऑफ मिनिस्टर, स्टेट, हे पार्लमेंट, हे फार महत्वाचे टॉपिक्स आहेत. ठीक आहे, आणि ह्या सर्व महत्वाच्या टॉपिक्स वरनं आपण सेपरेट लेक्चर्स बनवणार आहोत, ज्याच्यामध्ये प्रेसिडेंट आणि प्रेसिडेंटच्या आधारावरती सर्व PYQs प्रॅक्टिस करणार आहोत. ठीक आहे, आता बघा, उपराष्ट्रपतीचा प्रश्न आपल्याला, आता उपराष्ट्रपती का आला असणार आहे, कारण की आपले जे व्हाईस प्रेसिडेंट होते ना, त्यांनी रिझाईन केलेलं आहे. कोणत्या व्हाईस प्रेसिडेंटने रिझाईन केलेलं मित्रांनो, ते कमेंट मध्ये तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, आता बघा, MPSC 2019 क्वेश्चन नंबर 23. इथे आपल्याला काय पाहायला मिळतं, इथे आपल्याला पाहायला मिळतं इलेक्शन कॉलेज, उपराष्ट्रपतीची निवड करण्यासाठी इलेक्टोरल कॉलेज काय आहे. 1961 11व्या, म्हणजे जवळपास आपल्याला ह्या ह्या प्रश्नामध्ये ना, 2019 प्रश्न क्रमांक 23 मध्ये पूर्ण व्हाईस प्रेसिडेंट आपण ना रिवाइज केलेला होता. ठीक आहे, आता व्हाईस प्रेसिडेंट मध्ये काय, कोणकोणतं आर्टिकल आहे, त्यांचे इलेक्शन कसं होतं, हे आपण नंतर डिस्कस करणारच आहोत. म्हणजे ऑलरेडी केलेलं आहे, अजून पण करणार आहोत.
आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 74 अँग्लो इंडियन्स. बघा हा प्रश्न जो एक्झामिनरनं काढलेला आहे ना, हा टफ प्रश्न आहे. ठीक आहे, नो डाऊट हा टफ प्रश्न आहे. पण याची हिंट आपल्याला एमपीएससी 2019 क्वेश्चन नंबर 24 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. अँग्लो इंडियन जमातीमधील एकाच विधान परिषदेचे नामनिर्देशित करू शकतात. हा प्रश्न आहे 53.26 ही आपली टाइमलाईन आहे तिथली. ठीक आहे, आता हा स्क्रीनशॉट काढताना ना इथलं नाव गेलेलं आहे, पण इथे तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, पीवायक्यू मॉक टेस्ट राज्यसेवा 2025 पाठ 10वा. ओके, पुढचा प्रश्न आहे आता आता हा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते राज्यघटनेतील भाग 1 मधील कलम 1 ते 4 संबंधित आहे. तर 1 आणि 1 ते 4 मध्ये कोणते संबंधित आहे ते आपण प्रिलिम्स 2019 प्रश्न क्रमांक 33 मध्ये आपण डिस्कस केलं होतं आर्टिकल 2 आर्टिकल 3 बद्दल. आणि हे कशाच्या रिलेटेड आहेत? युनियन अँड इट्स टेरिटरी. तर आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, फंडामेंटल राईट, डीपीएसपी, प्रिअम्बल, मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन हे फार महत्वाचे टॉपिक आहेत. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूयात आर्टिकल 371 वरती. 371 वरती आर्टिकल एमपीएससी 2022 प्रश्न क्रमांक 66 पहा आधी. इथे आपल्याला राज्यघटनेचे हे बघा एमपीएससी 22 क्वेश्चन नंबर 66. व्हिडिओचं नाव आपल्या इथे दिलेलं आहे मी. टाइमलाईन 3615. इथे 371 सब क्लॉज ए बद्दल दिलेलं आहे आणि ह्याच व्हिडिओमध्ये 39 बघा 3915 3615 पासून ते 39.41 सेकंद म्हणजे जवळपास 3 ते 4 मिनिट आपण डिस्कशन केलं होतं की 371 मध्ये कोणकोणते स्टेट येतात. ओके, त्यांना काय काय पॉवर आहे आणि ते कसं मेमोराइज करायचं ह्याची ट्रिक पण आपण तिथे डिस्कस केलेली होती. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 77 फर्स्ट लोक अदालत कॅम्पस स्वातंत्र्यानंतर कुठे स्थापित झालेला आहे? याचा उल्लेख आपल्याला एमपीएससी 2019 प्रश्न क्रमांक 34 मध्ये पाहायला मिळतो. हा पहा. ठीक आहे, लोक अदालत याच्यावरती प्रश्न विचारला होता आणि इथं फर्स्ट कोणता आहे याच्या अनालिसिस मध्ये ऑलरेडी आपण खूप साऱ्या गोष्टी शिकलेलो होतो. आता हे बघा, पी पिट्टावी सीतारामय्या ऑलरेडी वरती सांगितलेलं आहे. प्रश्न क्रमांक आता पाहूयात आपण. आता बघा पोस्कोचा पण आपण ऑलरेडी वर बघितलेला आहे. त्याच्यानंतर हा प्रश्न बघा 81 नॅशनल कमिशन ऑफ विमेन. आता एमपीएससी 2022 प्रश्न क्रमांक 58 पहा इथे. प्रश्न क्रमांक 58 मध्ये आपल्याला विचारलं होतं की खालीलपैकी कोणती राष्ट्रीय एक मिनिट दिसत नसेल तर कोणती राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा होत्या. ठीक आहे, जयंती पटनायक होत्या आणि याच्या केव्हा झाल्या हे सर्व आपण डिस्कशन केलं होतं. करंटला कोण आहेत ते पण डिस्कस केलं होतं. आता प्रश्न क्रमांक 82 आणि प्रश्न क्रमांक 83 पहा. तर ह्या प्रश्नाची जी लिंक आहे ना, ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली बद्दलची, केव्हा ध्वजाचा स्वीकार केला, गीताचा स्वीकार केला, गाण्याचा स्वीकार केला, हे ऑलरेडी एमपीएससी 2019 प्रश्न क्रमांक किती आहे आपला 25 आपण डिस्कस केलेला आहे. हे बघा 11 इथे ऍक्च्युली पूर्ण जी कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली केव्हा फॉर्म झाली. ओके, हे बघा 6 डिसेंबर 1946 ला फॉर्म झाली. 9 डिसेंबरला काय झालं, 11ला काय झालं, 13ला काय झालं, त्याच्याच बरोबर हे पूर्ण पूर्ण जे महत्वाचे डेट्स आहेत ना त्या सर्व आपण डिस्कस केले. इव्हन 24 जानेवारीच्या नंतर काय झालं, 26 जानेवारीला काय झालं. ठीक आहे, हे सर्व काही डिस्कशन आपण ऑलरेडी केलेलं आहे. ठीक आहे, हे आपल्या व्हिडिओचं टायटल पण तिथे. त्याचबरोबर परत एकदा आपण एमपीएससी 2022 चा क्वेश्चन नंबर 64 मध्ये आपण जो आला होता ना 13 डिसेंबर 1946 रोजी इरकामजागा यांनी भारताच्या घटना समित्यामध्ये उद्दिष्टांचा समावेश केला. इथे पण परत आपण ते पूर्ण डिस्कशन केलेलं होतं. ठीक आहे, आता प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात आपण. क्वेश्चन नंबर 85. आता प्रेसिडेंट वरती मी आत्ताच म्हटलं होतं की व्हाईस प्रेसिडेंट, प्रेसिडेंट हे पार्लमेंट हे महत्वाचे टॉपिक्स आहेत आणि एमपीएससी 2000
2021 मध्ये प्रश्न क्रमांक 73 आपण डिस्कस केलं होतं, राष्ट्रपतीची निवड कशी होते. ठीक आहे. आणि हा पण जो प्रश्न आहे ना, त्याच धर्तीवरती आधारलेला आहे. ओके. पुढचा प्रश्न आता आता हे करंट अफेअरचे प्रश्न चालू झाले तर ओके. तर आपण पाहूयात काही. आता एक प्रश्न करंट अफेअरचा रिपीट झालेला आहे आणि तो पण कसा झालाय बघा. क्वेश्चन नंबर 90 वा 16वा ब्रिक्स. आता आणि इकडे बघा, एमपीएससी 2019 क्वेश्चन नंबर 39. ठीक आहे. 16वा केव्हा झालंय आणि इथं इयर विचारला टाकले तर, आणि कोणतं सेशन कुठं झालंय. फक्त इथं एडिशन विचारलेत, इथं इयर टाकले होते. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 94. सिंधू जल करार 1960 नुसार भारतात रिकामजागा नद्याचे पाणी वापरू शकतो. हा ऑलरेडी प्रश्न आपण वर डिस्कस केलाय आणि कंबाईन मध्ये केव्हा आलता तो पण आपण पाहिलेला. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपला 2025 चा पेपर झालेला आहे. ठीक आहे. याचा कट ऑफ काय आहे याची रील मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे. आता बघा, आपण थोडस महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये पाहूयात. सब्जेक्ट वाईज हे बघा किती आलेले होते, आपण जे ऑलरेडी पाहिलेलं आहे. आता बघा, हे जे अनालिसिस आपण जे केलंय ना, ठीक आहे, याच्या आधारित ना एक प्रिडिक्शन केलेलं आहे मी. तर किती प्रश्न येऊ शकतात, पॉलिटीचे किती येऊ शकतात, सायन्सचे, हिस्ट्रीचे, जिओग्राफीचे, करंट अफेअर, एन्व्हायरमेंटचे किती प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे. आता एक पीडीएफ बनवलेली आहे आम्ही. तर इतिहासाचे जे प्रश्न आहेत ना 15, तर ते कोणतं बघा, समाज सुधारकावरती, जातिभेद विवेकसार, पंचशील तत्वे कसे होते, किती अवघड होते, कसे होते, याच्याबद्दल ना विषयानुसार संपूर्ण मी तक्ता बनवलेला आहे बघा. भूगोलाचे 15 प्रश्न. ओके. कोणते उपविषय होते, अवघड कोणता, सोपा कोणता, हे पूर्ण पीपीटी पीडीएफ मी फ्री ऑफ, ही जी पीडीएफ आहे ना, ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही डाउनलोड करू शकतात. ठीक आहे. आणि फार महत्वाची आहे, कारण की तुम्हाला 2026 साठी कोणते टॉपिक्स महत्वाचे राहणार आहेत, त्याच्यासाठी ही पीडीएफ फार महत्वाची आहे. आणि 2026 ची जी पण स्ट्रॅटेजी असेल, कोणत्या टॉपिक वरती कसा फोकस करायचा, त्याच्यासाठी तुम्हाला हे जे आहे ना अनालिसिस, ते फार महत्वाचं ठरणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर एक मिनिट. हा. आता बघा, राज्य, आता हे 2025 चे प्रश्न थोडेसे पाहूयात, आपण एकदा समराईज करूयात. राज्यशास्त्र म्हणजे आपले इंडियन पॉलिटीचे 21 प्रश्न आलेले होते. ठीक आहे. सर्वात जास्त वेटेज होतं. प्रश्न कशाच्या आधारावरती होते, कलमांच्या आधारावरती, दुरुस्तीच्या आधारावरती, समिती आणि राज्यघटनेच्या आधारावरती. आणि हा जो ट्रेंड आहे ना, तो स्टेबल ट्रेंड आहे, म्हणजे नेहमी एक्झामिनर ह्याच ट्रेंड वरती प्रश्न विचारायला आहे. सायन्सचे 20 प्रश्न आलेले होते. ठीक आहे. काही एनसीआरटी, काही स्टेट बेस्ड होते. ओके. त्याच्यानंतर इतिहासाचे पाहूयात आपण. ओके. त्याच्यानंतर इतिहासाचे 15 प्रश्न आलेले होते. आणि इतिहासामध्ये सर्वात महत्वाचा कोणता टॉपिक आहे, तर तो म्हणजे समाज सुधारक. त्याच्यानंतर आधुनिक भारत आणि मध्ययुगीन मॅच द पेअर आलेला होता. आणि नेहमी आपल्याला हाच ट्रेंड पाहायला मिळतो. भूगोलाचे 15 प्रश्न. महाराष्ट्राच्या भूगोलाचा मोठा वाटा आहे. नद्या, संगमस्थान आणि शिखरे. एनसीआरटी आणि स्टेटच्या आधारावरती प्रश्न होते. अर्थशास्त्रावरती 10 प्रश्न होते, जे की गरिबी, योजना आणि जनसंख्या धोरणावरती आधारलेले आहेत. निर्देशांक, एचडीआय, संकल्पनात्मक प्रश्न आपल्याला पाहायला मिळाले. करंट अफेअर 11 प्रश्न होते. आता 2024 मध्ये करंट अफेअरला जास्त वेटेज होतं, पण ह्या वर्षी एवढं नाहीये. आणि महत्वाचे कोणते होते, योजना होत्या, अहवाल होते, संरक्षण संबंधित काही प्रश्न होते. आता पर्यावरणाचे 8 प्रश्न होते. कोणते, जैवविविधतेच्या आधारावरती, बीआरएस, प्रदूषण, हवामानाच्या आधारावरती. ठीक आहे. तर याच्या आधारावरून मी एक प्रिडिक्शन बनवलेला आहे, ज्याचा हा मॅप इथे आहे. ओके. वेटेज. आता हे जस्ट प्रिडिक्शन आहे, आपल्याला असं येईल असं नाहीये. ठीक आहे. आता म्हणजे 2026 मध्ये अपेक्षित प्रश्नवाटा कसा असू शकतो, तर हा असा एक अंदाज आहे. ठीक आहे. तर 2026 साठी महत्वाचे विषय, आपल्याला महत्वाचे कोणकोणते विषय आहेत आणि कोणकोणते सब टॉपिक आहेत, तर
इंडियन पॉलिटीचे आपल्याला कलम नंबर 14, 19, 21, 32, 51 सब क्लॉज आहे, म्हणजे DPSP, फंडामेंटल ड्युटीज, ओके, हे बघावं लागणार आहेत. त्याच्यानंतर हे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट बघावं लागणार आहेत. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, संविधानाच्या समित्या, विशेष तरतुदी याच्यावरती आपल्याला बघावं लागणार आहे. ठीक आहे. म्हणजे हे जे टॉपिक्स आहेत ना, याला थोडी जास्त प्रायोरिटी आपल्याला द्यावं लागेल. ठीक आहे. तर आता इतिहासाचे कोणते आहेत हे ऑलरेडी आपण खूप वेळेस पाहिलेलं आहे, आणि याची PDF पण मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी तुम्हाला अपलोड करणारच आहे थोड्या वेळामध्ये. तुम्ही हे डाउनलोड करू शकतात. ठीक आहे मित्रांनो. आता एक गोष्ट सांगायची आहे की आम्ही लवकरच MPSC आणि कंबाईन टॉपिक वाईज PYQ सिरीज चालू करणार आहोत, ज्याच्यामध्ये टॉपिक असणार. ठीक आहे. त्या टॉपिकच्या आधारावरती जे पण PYQs आहेत, फक्त कंबाईन आणि MPSC चे प्रिलिम्सच नाही, तर त्यांचे मेन्सचे जे पण महत्वाचे प्रश्न आहेत, त्यांना त्यांचा समावेश करून आम्ही असे लेक्चर्स बनवणार आहोत, आणि त्याची PDF पण आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट टेलिग्राम वरती भेटणार आहे. ओके. सर्व. आणि बघा आता, जो आपली अपकमिंग कंबाईन येणार आहे ना, ठीक आहे, 21 डिसेंबरला, तर त्याच्यासाठी करंट अफेअर आणि MCQ प्रॅक्टिस याचे पण लेक्चर्स मी लवकरच सुरू करणार आहे, आणि ह्या करंट अफेअरची PDF पण तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. ओके मित्रांनो. तर सबस्क्राईब करा एक्झाम स्टोरीला, आणि भेटूयात आपण पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद. तुम्हाला काही जर सजेशन द्यायचे असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद. टेक केअर.